राधे राधे. पुन्हा तुमचं स्वागत आहे राधेच्या चॅनल म्हणजे माझ्याच चॅनलला. आज बैलपोळा निमित्त श्री मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची इथे सगळ्या पोरांसाठी आपण पुरणपोळीचं केलेलं आहे. तर आपण थोडासा व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवली जाते. इथं सुरू आहे, डाळ बिळ काढलेली आहे. ह्या पोरी काय करायला बैल सॉरी गोबी कापायले आणि बैलपोळा निमित्त हॅपी बैलपोळा. बैल आहेस का काय आहेस? आणि एक मध्ये हाय एक जण आजारी पडले बिनकामाचं. इथं शिजूल आलंय काय जे दिसायला ते काय टाकले आय मी जे आपण बैल पोळ्याला बैल ठेवून आलो त्यांच्यासाठी निवडलं. हा संस्थे झाले पण आपल्याला संस्थेच्या पोरी येतात. पोरं नाहीत का? ते तुझ्या संस्थेच्यात मग ती वेगळी आहे का? नाही एकच आहे. हे धुणा ती कशाला घालेलीस? पळी घाल. काय केलंय तुम्ही आज? डोळ्यात पाणी काय तुझ्या एवढं? मजाक करतीये. पुरणपोळीचा स्वयंपाक. तिला म्हणलं तुझ्या पप्पाने फोन केला. आम्ही शाळेत किती काय झालं रडायला एवढं? तिला मला तुझ्या पप्पाचा फोन आला गाजरीला काढलं. तिला मला लय चिडले ते बघ ती मी रडायला रडतीये. इकडे ना बघू चेहरा. काढा ड्रेस. चला पुरणपोळी करायची. चला मी किती विल माहिती का तुझा फोन आला. चाल नाही कापला जात. असा कांदा कापतात का? मग कसं पोलपाट घेऊ. पोलपाट तुमच्याकडनं नाही होणार. आणि त्याच्यात पाणी ड्रम आपलं कशात ग? ड्रम मध्ये नाही नाही हांड्यात पातेल्यात पाणी घ्या. का झरणा चालू अख्खा. या डॅमला काय म्हणतात ग मराठीतून? डॅमला काय म्हणतात? इकडे जाऊ. डॅम डॅम तलाव. आय काय? तलाव म्हणजे पॉन्ड. डॅमला काय म्हणतात? अच्छा डॅम मध्ये धरण. हा अगं चल कांदा काप. सगळा आजारपणा जात आहे. काय? मी बघ बरं एकच दिवसात उभी हो. आता पूजा मला कुठं तर घेऊन चालली. आता काहीतरी कमी पडलं असं हिला बैलाला निवत दाखवायला. सगळं घेऊन आता ह्या टायमाला तहान लागली म्हणून विहीर खोदायला. वाह का बॅकग्राऊंड आलाय चपलीचा. आता आम्ही चाललो विहीर खोंदायला. आय मीन पूर्णाची चाळणी घ्यायला. आपल्याला ज्या दिवशी जी वस्तू पाहिजे ना त्याच दिवशी आपण आणायला जातो. मी तर म्हणला उगाच पुरणपोळी करला ना. तिथं आता लग्न आहे कार्यालयामध्ये. अख्खा टेम्पो भरून माणसं आले. सॉरी टेम्पो भरून माणसं आलेत आज. तिथंच जावं जेवायला माझ्यासोबत. भर पावसात बैलपोळ्यानिमित्त पूर्णासाठी चाळणी घेण्यासाठी मॉलमध्ये आलेलो. 1 तासात सगळ्यांना जेवण वाढायचं तर आम्ही आता पूर्णाची चाळणी घ्यायला आलो. हळू इथे गाडी स्लिप पहिले. आलो बघा आता पावसात गाडी चालवायला मस्त सफेद मेवजी आलो मार्केट मध्ये. इथं भेटेल का चाळणी? मला स्प्रेची बॉटल पण घ्यायची होती पण काय दिसना झाल्या. ही होती बा केसाला लावायचं. सगळीकडे सापडून आज इथं सापडल्या. संग सखी होती पिया. छोट्या दिसायला ही चमचा परवडत्यावर. हे कशाला राहते? सगळीकडे सापडलं कुठे चाळणी भेटना. तशी नाही चालणार ती समोरची.
मोठं आहे ना खूप. मग करू ना. नाही हो पुरण हो मोठं मोठं होतं. नाही ते पण मोठं होतं. बारीक पाहिजे तुझ्यासारखं. पांढऱ्या कपड्यांवर भजी तळलेले. पण तुझं कांदा लसूण बंद केल्यास ना, आज तू भाजी कसं खाशील? मी जे खाईन, मी तुझ्या समोर खाईन असं क्रंची क्रंची. कुणाला सोडा पकडलेच कुणाला? मिक्सरचं भांडं. ते लसूण घे, अद्रक घे, हिरव्या मिरच्या आणतील. अरे मिक्सर तर लावता लावता. मीठ घ्या, जिरे घ्या. एखाद्या वेळेस जर घरात जास्त काम असेल, यांचा अख्खा आदल्याच दिवशी तयारी करावं लागेल स्वयंपाकाची. मीठ आणा. जिरे घ्या ना. होय पूजा, हातले गोरा दिसायलाय. जिरे लागल्यावर आपल्याला पुरणपोळी बनवायला 3 दिवस लागतील. 3 दिवस नाही, 3 दिवसानंतरच कार्यक्रम चालू करावा लागेल. कार्यक्रम अस्मिताला तर दिलं तर होईलच बाबा. जिरे बोलू का? काय अवतार केलाय. जिरे नाही. दे, गोव्याचं दे ना. गोवा दे ना बाळा. 80 जणांचा स्वयंपाक आहे, एका पुढीत कसं काय होईल? तिला आणली पण एकच पोळी. तडका तर नावाचा प्रकार आहे. चाकू घ्या. घरात 3 कातर आहेत. आता मम्मी करणार आहे आमटी. पुरण शिजवत आहे. हा तेच ते पुरण शिजायला. मी बघितलं का कुकर मध्ये काय आहे. किती आम्ही स्वयंपाक करा, ए, डाळ केली त्याचं आमटी शिजते. त्याच्या पाण्याने शिजते. पळी द्या रे, ती द्या ना पळी तुम्ही. किती स्वयंपाक करा आम्ही, पण तुझा हात लागल्याशिवाय स्वयंपाकला चवच मग तेलात टाकल्यावर पापड काय करते? लसूण जास्त सोला. काय लसूण जास्त नाही, लसूण वाटून टाकलं. थांब, ते- करून खायचंय. पुरण गोडच का राहते? बाळ गोपाळांना पुरणाची पोळी. पण आज बैल पोळा आहे. जन्माष्टमी झाली. तरी पण आपले बाल गोपाळच आहेत ना. बुंदीचे लाडू खवाटाले. सॉरी, नुकतीचे लाडू. पूजाच्या लग्नात आपण दिलचले करू. बघ कसं झालं पोळी. आता करायला लागले तडतड पापड. एकदम लहान पण होतं ना असं. नाही, मोठाच चांगला आहे. सगळे सोबत येतात ना मोठा असला. हा. थोडंसं मीठ घे रे तेलात टाकायला. झालं घेतलंय का? हा. मीठ का बरं तेलात? तेलकट होत नाही. हे तेल कधी घट्ट होत? तडतड. जरी काही तळायचं असेल ना, तेलात मीठ टाकायचं म्हणजे ते तेलकट होत नाही. आणि जी पाहिजे नाही ती खरड झालं तर पाणी आहे बळ मला. गोळी नाही हो मला बीपी. काय श्रीमंत व्हायचं. काय व्हायचे? श्रीमंत. मग टाक गाडा बाय. हा, आता वडापाव पण करू शकतो आपण. भज्याचा गाडा पण टाकू शकतो. पण तुला तर भजी खायचे नाहीत की आज? मी कुठे खाते, तुम्ही तर खाता. मी खाते ना. इकडं पुरण वाटणं सुरू आहे. तेजस्विनीच्या केसामुळे पुरणच दिसना. भजे निवड दाखवल्यावरच खाता येते. आरती नंतर करावं का? गरम गरम खाल्लो असतो. मग तिकडं तेल आणि भज्याचं पीठ घेऊन नका. हा, थोडं एका डबीत तेल घे, एका डबीत. तू बॅकग्राऊंड म्युझिक लावा मागून. तू 2 वेळेस तीच केली आहे. डालो डालो भजा डालो. भजिया पकोडा एकच झालं. मागच्या वेळेस भेळचा व्हिडिओ गेलता, यावेळेस भज्यांचा व्हिडिओ जाऊ दे. फक्त म्हणून याच्यात काय प्रोटीन राहते.
आता बघा आम्ही कसं लपून बघते. काय ए बॅकग्राऊंड गेलं इकडे मध्ये. इतकं नटत्यात इकडे. काय काय लावलं एवढं कसं काय चेहरा प्लेन झाला. लहान आहे वाटत. आता तेलातून का टाकन आई तीच तेल का बर. मोठाच का होतं भजे तळलेलं तेल. होय ओ ते आधीच राहते होय काय तसं. आमटी कशी बनवतात याच्यात. सॉरी यात काय प्रोटीन राहतंय. तुझ्यात मुरमुऱ्यात राहतात ना. दीदी पुसून घे बाळा ते. उत्ताना उलताना ग. एवढा मसाला. पूजा तू पुरणपोळीचा गाडा टाक आता. ऐक तू माझं जी इन्कम होईल ती माझ्या अकाउंटला टाक. मी सांभाळून ठेवते. बोलले नाही ती. मला वाटलं पीठ लावून बसले. भजे करताना इथे जास्त आणि बाकीचं पसरवा. चल तुझ्या नादानं लेकरं तर खात्यात. ती कोणतं गाणं ग. हा तू म्हणतीस की मी म्हणू गाणं. हा तू म्हण ना म्हण ना. संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळती भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. चला आताच हरिपाठ झाला. आता सगळे जेवायला बसलेत पुरणपोळी खात खात. सगळ्या बघ कसं झालंय. विचारतो की अरे इकडं बघावं ग. सगळा फोकस पुरणपोळीवर आहे. अगं बोल काय झालं. राहू दे मग आता. आपल्याला काय माहितच नाही. तुझं असं राहतंय का कुठं. हा श्रद्धा कसं खात्यात. श्रद्धे कोण बनवले. आणि आणि बनवलंय कोण आणि क्रेडिट कोणाला चाललंय. कोण कोण बनवलंय. सगळ्यात जास्त काय आवडलं याच्यातून. पुरणपोळी म्हणजे मम्मीनं बनवले. तुझं आम्ही आम्ही काय आवडले तुला. पुरणपोळी. अरे ह्यांना मुळात ह्यांना दीदीच आवडत नाही. अजून काय आवडलं याच्यापैकी. दुसरा पुरणपोळी सोडून मम्मी ह्यांना मुळात काय पापड. दीदीनं केलेलं कसं काय आवडत. तुमचं ग बघ तुला काय आवडलं बाळा. हे हसूनच आहे. ती ट्विन्स सारखं वाटायला येतं. तुमचं माझी अपेक्षा आहे. भजे भजे. याच्यानं तरी माझं नाव घेऊन काय आवड. ऐक ना मुळात ह्यांना दीदीच आवडत नाही. त्याच्यामुळे दीदीनं केलेलं एक पण आवडत नाही. तुला म्हटलं ना भजी आवडली. हिने म्हणली की ग बाकीचं ते तुझं भजे. भजे पूजाने केलेत. आपल्यापैकी पोळी सोडून सगळंच केलं. सगळंच केलं. आमटी पूजाला केलंय. आपण पापड आपण पण कोणच करायला नाही. डायरेक्ट आले. मग ती न्यूट्रल राहिले. तुझं तुमचं सांगा लवकर लवकर का स्किप करू. ए वाढणारे वाढणाऱ्याला काय म्हणतात ग. वाडगरे
पण सरने मला नाही ना हाय का जसं माचीसच्या काडीला आग लावणं म्हणतात तसं वाढणाऱ्याला वाढ घाले अजून तसं दोनच आग लावणाऱ्याला वाढ घाले संस्कार बघायचे आमच्या पोरांचे इकडे ना. इकडे ये. ऐका आता. काय म्हटलं तू त्याला तिथं त्याला काय म्हटलं तू तिथं पोळीचं काय म्हटलं काय सांग ना 2 हाताला पोळी असतो. हा बरोबर आहे बरोबर आहे ना मग सांगतीये पोरांचा संस्कार बघा तुझ्यासारखे काय नाही येत का छान छान फक्त एक आहे म्हणते बाकीची सगळी सभा शांत आहे सगळ्यांना मुळात मी नकोय तिला विचारते काय आवडले साक्षी हा बाई साक्षी सांग लातूरमध्ये होय का काय आवडाले काय खाऊ दिस श्रेय तुला पोळी नाही आवडली बाळा आवडली ना दोन्ही आवडली कीर्ती तुला मॅम पुरण सगळं मम्मीनं केलेलं आवडले ए कसं खायचं काय पाहिजे पोळी देऊ अर्धी पोरं जास्त लाजतात ग अरे ह्यानी तूच करून खाल्ली पुरणपोळी हा आहे ना मुंबईचा आहे? खाल्ली आहे ना कुठला आहे त्यानं लोणी काढून बघ ना. गाव कोणतं तुझं? बार्शीचं आहे. ह्यांना पोळी करून खाल्ली का? अरे पोळी दे पोळी दे रे लेकराला. पोळी द्या. पोरी असते तर आतापर्यंत बडबड सुरू केल्या असत्या रील साठी लय पोराला असतात तुमचे ती पाय कसं असेल एकदा हस एकदा हस की हे काहीच नाही आहे. हा. पूर्ण खाली गेलाय एकदा पूर्ण खाली जाय हा कोण वाढ घरी गोंडा दिदी गोंडा हे आहे का गुंड्याच्या चेहऱ्यावर झूम कर एकदा पहिला